लालबाग परळमध्ये मराठी सिनेमा बघण्यासाठीचं हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे भारत माता सिनेमागृह। हे भारत माता सिनेमागृह 2020 मध्ये नूतनीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आलं होतं। पुढे कोरोनाचं संकट आलं आणि ते तसंच बंद राहिलं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या परवानग्या घेण्यामुळे या सिनेमागृहाला सुरू करण्यास पुन्हा एकदा विलंब झाला आणि तब्बल 6 वर्षानंतर हे पुन्हा एकदा भारत माता सिनेमागृह जे ते आजपासून सुरू होणार आहे। विशेष म्हणजे 1930 मध्ये सुरू झालेलं लक्ष्मी माता सिनेमागृह पुढे 1940 मध्ये याला भारत माता सिनेमागृह असं नाव देण्यात आलं होतं। सिंगल स्क्रीन हे सिनेमागृह होतं, पण हे मराठमोळ्या जनतेचं मराठमोळ्या प्रेक्षकांचं आवडीचं ठिकाण होतं आणि हे ठिकाण आता आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे। विशेष म्हणजे की लालबाग परळमध्ये जेवढा मिल कामगार वर्ग होता ती सगळी मंडळी संध्याकाळी त्यांच्या करमणुकीसाठी त्यांच्या आवडत्या हिरोईनला अभिनेता अभिनेत्रींचे पडद्यावरचे रूप पाहण्यासाठी ह्या ठिकाणी हजेरी लावायचं। पण कालांतराने हे सिनेमागृह जे ते पुढे पुढे वाढत गेलं आणि त्याच्यानंतर नूतनीकरणासाठी ते 2020 मध्ये बंद करण्यात आलं होतं। आता या सिनेमागृहाचं नवं रूप जे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। सुंदर अशा निळ्या रंगाचा जो वॉल पेंट केलेला आहे आणि त्याच्यानंतर समोर सुंदर असे दिवे जे ते लावण्यात आलेले। त्या ठिकाणी बॉक्स ऑफिसचं सुद्धा लिहिलेलं आहे भारत वेअर लेगसी लाइव्स ऑन भारत माता ओपनिंग सून असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 5:30 वाजता हे सिनेमागृह पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्याच्यानंतर जे सर्वांचं लालबाग परळचं आवडीचं सिनेमागृह होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी जमण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते। पण विशेष म्हणजे की या सिनेमागृहाला एक इतिहास राहिलेला आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटाचा। मराठी चित्रपटाचं आणि भारत माता सिनेमागृहाचं एक वेगळं नातं होतं आणि तेच नातं आता पुन्हा एकदा टिकून राहील का हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।